भुजबळांना आता शरद पवारांची ओढ. अजितदादा गटात सेफ राहून भुजबळांना आता ओढ मात्र साहेबांची लागली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काँग्रेसमधून भाजपात आलेले खासदार अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाचा भाजपला फटका बसल्याचा दावा आता काही जणांकडून केला जातोय. जितेंद्र आव्हाडांचा केंद्र सरकारवर निशाणा. 90 दिवसांची पोलीस कोठडी आयुष्य उद्ध्वस्त करणार. नवीन फौजदारी कायद्यावरून आता जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. शाळा महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आता मोफत पास. शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थिनींना आता एसटीचे आणि बसचे पास हे शाळेत वितरित करण्याच्या सूचना एसटी महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत. राणे यांच्यावर सामनातून जहरी टीका. राणे हे काही जिंकण्याच्या स्थितीत नव्हते. मरतुकडी म्हैस ध्यानी मणी नसताना गाभण राहावी तसा त्यांचा विजय अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. भाजपचे टेन्शन वाढले. तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी नवी अट समोर ठेवल्याने भाजपचे आता टेन्शन वाढले आहे. जीवन संपवू नका, पंकजा मुंडे यांची कार्यकर्त्यांना विनंती. निकालानंतर अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यानंतर आता पंकजा यांनी कार्यकर्त्यांना जीवन संपवू नका अशी कळकळीची विनंती केली आहे. ओबीसी समाजाकडून 288 जागा लढवण्याची तयारी. 288 जागावर लढवण्याची तयारी ओबीसी समाजाकडून करण्यात आल्याचे वक्तव्य प्रकाश शेंडगे यांनी केले. अजित पवारांवर अनेक मातब्बर नेते नाराज असल्याची चर्चा. पवार गटातील अनेक मातब्बर नेते नाराज असल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे. त्यांच्या नाराजीला आता खतपाणी घालून पक्षात काढा लावण्याचा कार्यक्रम भाजपकडून होऊ शकतो. आणि मुंजा सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर तुफान धुमाकूळ. मुंजा या सिनेमाने तुफान धुमाकूळ घातला आहे. शर्वरी वाघ हिची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करत असून अवघ्या 10 दिवसात जवळपास सगळेच रेकॉर्ड त्याने तोडले आहेत.